शरद पवार मोदी साहेबांना फोन करून नाराजी करत नाहीत व्यक्त, देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करत नाहीत. देवाभाऊंच्या वरती मागच्या 2 महिन्यापूर्वी इथं महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू असताना त्यांच्या मातोश्रीवरती टीका केली, तेव्हा शरद पवारांनी फोन नाही केला. ते जाऊ द्या, मी टीका केल्याच्या नंतर जो कुठला सुसंस्कृत मोर्चा सांगलीत केला त्यामध्ये देवाभाऊंच्या सौभाग्यवतीवरती तुम्ही खालच्या लेवलला टीका केली, तेव्हा ना पवारांनी फोन केला ना जयंत पाटलांनी फोन केला. माझा प्रश्न हा आहे की तुम्ही ह्या विषयावरती बोलत नाही. तुमच्यावरती विषय आला का तुम्ही लगेच डांगोरा पिटताय, तुमच्यावरती विषय आला का लगेच बोंबा मारताय. ह्या विषयावरती का नाही बोलत आणि ह्या विषयावर चर्चा पण होत नाही. अरे मी बोललो, तुम्ही फोन केला, मग ह्या विषयावरती का नाही फोन आले? पवारांना विचारा ना पुढे घेऊन. पण खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं वक्तव्य करणं नाही, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बदलू नका विषय साहेब. मी विषय काय म्हटला त्याच्यावरती तू बोला ना. पवारांनी का नाही फोन केला मोदी साहेबांना? पवारांनी का नाही फोन केला देवाभाऊंना त्यांच्या आईवरती बोलले तेव्हा? पवारांनी का नाही फोन केला अमृता वहिनींच्या वरती सांगलीमध्ये टीका झाली? जयंत पाटलांनी का नाही केला? ह्याच्यावरती बोला ना. मी नाला काय सोडून द्या. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की मी बोलतोय चुकीचं, हां ठीक आहे मी चुकीचं बोलतोय, माझा विषय सोडून द्या. पण ह्याच्यावरती का नाही यांची प्रतिक्रिया येत? मला सांगा, तुम्हाला देवेंद्र फडणवीस काय ताकीद दिली का? दिल्या, मला सक्त सूचना दिलेत या विषयावरती बोलायचं नाही म्हणून मी नाही बोललो. पण परंतु तुम्ही जर तुम्ही बोलणार, तुम्ही म्हटलं की मला त्यात खेद नाही त्या व्यक्तीवर, तुम्ही पुन्हा सांगलीत येऊन माझी आई बहीण काढणार, मग मी काय गप्प बसायचं का? तुम्ही मला सभेतनं गोप्या म्हणणार, मग मी काय तुम्हाला काय साहेब म्हणायचं? मी बोलायचं नाही या विषयावरती. तुम्ही बोललात तसंच बोलणारच ना. तुम्ही अरे म्हणला मी का रे म्हणणार, तुम्ही आहो म्हणला मी काहो म्हणणार. तुम्ही एक थोबाडी दिली 2 देणार. माझ्या नेत्यावरती कुणी काय बोललं मी ठोकणार ना. राजकारणात इतका आक्रमकपणा चालतो असं तुम्हाला वाटतं काय? कुणाला काय वाटतंय त्याची मला घेणं नाही. मला वाटतंय ते मी करणार. तसं तुम्हाला कुठपर्यंत घेऊन झाले आक्रमकपणा? काय माझा काय बाप आमदार खासदार मंत्री नव्हता, मला कुठं काय जायचं काय असा विषय नाही. परंतु मी गावगाड्यातल्या लोकांच्यासाठी जी भूमिका मांडतो ती गावगाड्यातल्या लोकांना आवडते. काय टाळ्यांसाठी वाक्य? टाळ्याचं सोडून द्यावं, टाळ्या तर मला रोज वाजवते. टाळ्यासाठी वाक्य ही कोण शंभडे बोलतेत, त्यांना टाळ्या पण वाजवत नाहीत कोण. मी टाळ्याच घेत आलोय पहिलीपासून. टाळ्या हा विषय माझ्यासाठी काय राजकारणात आल्यानंतर नाही, मी पहिलीपासून भाषण करतोय. तुमचा हा माहिती आहे का, तुमचा हा आक्रमकपणा एका गोष्टीतून मला तुम्हाला काही फोटो दाखवायचे आहेत. जरा एक ते फोटोज, आपल्याकडे एक फोटोची गॅलरी आहे, काही फोटोची लिस्ट आहे, ती बघू द्या मला. त्याच्याकडे तुमच्या जरासा थोडं अजून मागे जाऊया आपण तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला. हे हे तुमचं एक गाणं आहे, ते आपण सुरुवातीला उल्लेख केला. अजून पुढची कुठल्या आहेत का फोटोज आपल्याकडे? हे त्याच गाण्यातलं आहे तुमच्या. मी मगाशी म्हटलं गाडीला ब्रेक नाही. हा एक सिनेमात तुम्ही काम केलं होतं, हा धुमस नावाचा केलं म्हणजे आम्हीच पिक्चर काढला होता. त्यात तुम्ही हिरो होतात त्या सिनेमात. तुम्ही स्वतः प्रोड्युसर होतात त्या सिनेमाचे. मग तुम्हाला काय हिरो व्हायचं होतं गोपीचंद पडळकरांना? नाही असं काय नाही. जेव्हा आम्ही एक आंदोलन उभा केलं महाराष्ट्रामध्ये, अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा, तेव्हा मग आता आम्हाला काय भूमिका मांडायची होती, त्यात मग म्हटलं आता पिक्चरच काढून लोकांच्या समोर मांडू. सगळीकडे जाणं शक्य हिरो दिसता तुम्ही पिक्चर मध्ये. आहेच ना, दिसायचं काय तर हिरोपेक्षा काय कमी आहे माझ्यात? अँग्री यंग मॅन तुम्हाला असं वाटतं का स्वतःची इमेज? अरे नाही इमेज बघा, मला इमेज काय वाटतं त्यापेक्षा आमच्या लोकांना काय वाटतं ते महत्वाचं आहे. हे सिनेमातलंच कॅरेक्टर तुम्ही राजकारणात जगता असं अनेकांना वाटतं. नाही, कुणाला काय वाटतंय याच्याशी आम्हाला भूमिका घेणं आमच्यासाठी आता ओबीसीचा विषय आला समजा, मी त्याच्याकडे येतोच आहे. देवेंद्र फडणवीसांनाच का वाटलं की ओबीसीसाठी एक वेगळं मंत्रालय करावं? ह्याच्या अगोदरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला का नाही वाटलं की ओबीसीसाठी एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये 52% लोकसंख्या असणार आहे, त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय असावं, त्यांच्यासाठी एक वेगळा मंत्री असावा, त्या खात्याला वेगळं बजेट असावं, असं का नाही वाटलं? पण मग सगळ्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यात तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही मधल्या एक सुरुवातीच्या काळात सभेत ऍक्टिव्ह होतात, नंतर तुम्ही फार ऍक्टिव्ह दिसला नाहीत. आता एवढा सगळा वाद सुरू आहे. हैदराबाद गॅझेट आल्यानंतर अनेक ओबीसी नेते आक्रमक झालेत. गोपीचंद पडळकर या ओबीसीच्या लढ्यामध्ये कुठे आहेत, कुठल्या बाजूला आहेत? की ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावता कामा नये. आता अनेक मोर्चे निघतात, आजही मोर्चा निघाला ना? हो आहे ना, मोर्चे सुरू आहेत. आता 17 तारखेला आमचा मेळावा आहे बीडला, छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये. मी त्या मोर्चाला जाणार आहे. धनगर आरक्षणाचा वेगळा मुद्दा सुरू आहे, त्यात तुम्ही परत तुमची व्यक्तिगत भूमिका त्याच्यामध्ये काय? माझी व्यक्तिगत भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ही आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा हा विषय आहे. कोर्टामध्ये मागं जेव्हा आम्ही आंदोलन केलं 2018-19ला, तेव्हा कोर्टामधल्या केसमध्ये सरकारनं मदत करावी अशी सगळ्या धनगर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली सह्याद्रीवरती. तिथं अशी भूमिका ठरली की आता कोर्टातून हे घ्यायचं आणि कोर्टामध्ये सरकारनं आम्हाला मदत करायची. तर सरकारनं आम्हाला जी पाहिजे ती मदत कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये केली. जवळपास 50 बैठका माननीय देवाभाऊंच्या सोबत झाल्या असतील. 3 ॲफिडेव्हिट सरकारच्या मार्फत आम्हाला दिली. दुर्दैवानं हायकोर्टामध्ये आमची जी केस होती, आमचं जे म्हणणं होतं
की महाराष्ट्रामध्ये धनगड एक पण नाही, शून्य आहे. हम्म. आणि म्हणून धनगडाच्या जागी धनगर आहे हे कोर्टानं आम्हाला निर्णय द्यावा. परंतु दुर्दैवानं संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा नावाचं गाव आहे. या गावामध्ये आमच्याच धनगर बांधवांनी धनगर मध्ये रच्या जागी ओव्हर रायटिंग करून ड केलं आणि त्यांनी 5 STचे दाखले काढले. आणि मग कोर्टानं तोच विषय लावून धरला की आता मी तुम्हाला निर्णय देत असताना माझ्यासमोर 5 दाखले आहेत. म्हणजे आदिवासी जमातीच्या लोकांनी वकील दिले, त्यांनी काही पिटिशन दाखल केल्या आणि मग त्यांचं म्हणणं की इथं धनगड आहे, तुम्ही कसं काय निर्णय देऊ शकता, धनगड तर 5 आहेत. त्यांनी ते पुरावे दिले. सरकारने त्या ज्या मॅडम होत्या जात पडताळणीच्या चव्हाण म्हणून, त्यांना CM साहेबांनी फोन केला, DCM साहेब होते तेव्हा, त्यांनी फोन केला की ते दाखले रद्द करून द्या. ते मॅडम रजेवरच गेली 10-12 दिवस. हे राजकारण घडलं त्यामध्ये आणि त्यामुळे आमचे ते दाखले रद्द झाले नाहीत. आणि मग आमच्या विरोधात दुर्दैवाने निर्णय गेला. आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्यातले याचिकाकर्ते गेले, त्यांनी ते रद्द करून दिलं. तर आता आमची भूमिका अशी आहे की सरकारनं ठाम भूमिका धनगर समाजाच्या बाबतीमध्ये घ्यावी. आम्ही 3 लढाई लढतोय. एक रस्त्यावरची लढाई लढतोय, एक कोर्टाची लढाई लढतोय आणि सरकारनं सरकारचे तज्ज्ञ लोक एकत्रित बसवून धनगरांना नेमकं कसं आरक्षण द्यायचं यावरती बोलावं. कारण लगेच आदिवासी लोक मोर्चा काढतात, सगळे 5-25 आमदार इथं येतात, मग इथं सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र होतात, सरकारवरती दबाव टाकतात आणि सरकार लगेच आदिवासी आमदारांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला भूमिका घेत नाही. पण आदिवासी 5-7 जमातीच आरक्षण घेत आहेत, हा पण विषय नीट कोणी समजून घेत नाही. धनगर समाजाचा विषय निघाला म्हणून महाराष्ट्रात भाजपचं राजकारण जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की भाजपचा माधव फॅक्टर हा खूप त्याची चर्चा नेहमी आजही होते. माळी, धनगर, वंजारी समाज, धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात ट्रेडिशनली भाजपसोबत राहिला होता. गोपीचंद पडळकरांना धनगर समाजाचा नेता व्हायचं का? अरे असं काय नाही. हे बघा, आपल्याला वाटून कुणी नेता होत नसतो. हे महाराष्ट्र आहे, लोक ठरवतात नेता. तुम्हाला कोण वाटतं आज कोण आहे धनगर समाजाचा नेता? कोणी आज बघा पक्षात भाजपमध्ये तुम्ही अनेक आहात, नेते आहेत. मग आता बाहेर आहेत अजून अनेक नवीन नेते आहेत इतर पक्षामध्ये. आता अण्णा डांगे परत पक्षात आलेले आहेत. 100 व्हायला पाहिजे धनगरात पुढारी लोकसंख्येप्रमाणे. एकटा होऊन कसा उपयोग होणार आहे? एकटा मी काय करणार आहे किंवा अन्य कोण असला तर काय करणार आहे? 100 होऊ द्या ना पोरं, काय अडचण नाही आम्हाला. तुम्हाला ओबीसीचं नेता व्हायचं का धनगरांचं नेता अरे व्हायचं? असं काय नाही, लोक ठरवतात. तुम्हाला आणि मला वाटून काय होत नसतं. तुमचं काय वाटतं की तुमची ओळख काय असेल? लोक ठरवतील. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो, जी बाजू माझ्याकडे येते ती मांडत राहतो. लोक ठरवत राहतात कुणाला नेता मानायचं, कुणाला काय करायचं. ते काही तुमच्या माझ्या हातात नसते. ज्याला त्याला प्रत्येकाला वाटतं नेता व्हावं. गोपीचंद पडळकर कधीतरी एकट्यात बसून शांत विचार करत असतील? कधीच करत नाही मी विचार. विचार करता बोलत नाही असं म्हणत नाही. विचार कधी शांतपणे बसून विचार करत असाल ना? वेळच नाही ना माझ्याकडे. आपल्याला सकाळी 6ला लोक मला उठवायला येतात आणि रात्री 2ला मी झोपतो. पुढे काय करायचं आहे आपल्याला, तुमचा विचार करता की आपला हा आक्रमक स्वभाव विषय माझ्या हातात आला का त्या विषयाच्या पाठीमागे मी लागतो. मी काय विचारतो तुम्हाला की आपल्या पुढच्या तुमच्या राजकारणात काही टप्पे ठरले असेल ना पुढे, की आपल्याला काय आमदार झालो, आता मंत्री व्हायचं असेल कदाचित, किंवा अजून काय व्हायची इच्छा असेल? काय टप्पे वगैरे काय ठरलेले नाहीत. की हा आपला आक्रमक अरे स्वभाव गावातलं पोरग आहे, ज्याला गावात, ज्याच्या घरातलं गावात सरपंच नव्हतं, ग्रामपंचायत सदस्य नव्हतं, ते पोरग महाराष्ट्रात काम करतंय. ते काही टप्पे ठरवून केलेलं नाही. ते टप्पे ठरवणारी प्रस्थापितांची पोरं असते, त्यांचे बाप ठरवते. ती एजन्सी नेमते, त्याला 2-4 PA देते, असं करा तसं करा, कपडे असे घाला, भाषण असं करा, त्याला पुण्याला पाठवा, त्याला मुंबईला पाठवा, त्याला दिल्लीला पाठवा, भाषण कसं करायचं, बोलायचं कसं, कपडे कसे घालायचे, चहा पिताना कसा प्यायचा, असं खुर्ची उभं असताना कसं, त्याला शिकवायला लागतं. आम्हाला काय शिकवायला लागतंय? आम्ही रानात, वनात, शेणात तिथं झोपलोय. आम्ही झोपायची इकडे शिरडे इकडे बांधलेली असायची. रात्री 2ला मुतली म्हणजे अरे उठा 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 शिरडे मुतायला लागली. अरे आम्ही अशात आलोय ना. आम्हाला काय असे टप्पे ठरवायची गरज नाही, आम्हाला काय मार्गदर्शकाची गरज नाही. एक अजून जयंत पाटील जातात काल एक म्हणालेत, करेक्ट कार्यक्रम योग्य वेळेस करू असं ते म्हटलं. जयंत पाटलांचं वाक्य काय आहे? टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो. गोपीचंद पडळकरचं वाक्य आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करतो. टप्प्यात आल्यावर कोणी करेल की? टप्प्यात आणून करतो मी. त्यामुळे कोणी कसंही लढू द्या हो. असल्या गोष्टीला धमक्यांना मी भीक घालत नाही. मी काय असाच काय इथंपर्यंत आलो नाही. त्यामुळं अनेक ठके टोमके खात आलोय. माझी भूमिका आहे, त्याच्यावरती त्यांनी कुणी बोलावं. तुम्ही जयंत पाटलांना निमंत्रण द्या, पवारांना निमंत्रण द्या. आता पवारांना वाटेल मी लई छोटा आहे त्याच्याबरोबर कशाला बोलायचं, ते एकदम त्या स्वतःला मोठं समजतात. परंतु जयंत पाटलाला बोलवा, इथं तुमच्या स्टुडिओला मी येतो. मग तुमची सगळी टीम, तुम्ही, मी, ते अशी चर्चा करू. हां चला, त्यांचं माझ्यावर काय संस्कार नसतील त्यांनी बोलू द्या समोर, मी उत्तर देतो. मी प्रश्न विचारतो, त्यांनी उत्तर देऊ द्या. तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही दोघं उत्तर देतो. असं करा ना, काहीतरी करूया. एक दिवस आमची इच्छा समोरासमोर यावं, पण त्यांनी तिथे यायला त्यासाठी येऊ शकत नाही. काय येतं ते? हे 007 काय हे जेम्स, तुमच्या गाडीचे नंबर आम्ही बघतो, जेम्स बॉन्डचा 007 नंबर ऐकलाय. गोपीचंद पडळकर जेम्स बॉन्ड आम्हाला माहीत नव्हता जेव्हा आम्ही 007 नंबर घेतला तेव्हा. आता लोक म्हणा ते जेम्स बॉन्डचं. आम्हाला जेम्स बॉन्ड कशाला माहीत आहे?
आम्हाला निळू फुले माहीत होतं, आम्हाला दादा कोंडके माहीत होता, पण आम्हाला अशोक सराफ माहीत होता, आम्हाला लक्ष बेर्डे माहीत होता, आम्हाला बॉन्ड माहीत नव्हता. मी नंबर कधी 2007ला घेतलाय, तेव्हा आम्हाला बॉन्ड बिंड काय माहिती. आताही पोरावी आमचंच चाललेलं असतंय, आम्ही कुणाचं अनुकरण करत नाही. आणि हे एकच छंद गोपीचंद अशी घोषणा कशी आली बरं जन्माला? ती कशी आल्या तर आम्ही पण शोध घेतोय, पोरांनीच कुणीतरी तयार केलेली आहे. पण तुम्हाला तुमचं त्याला काय आक्षेप आहे की तुम्हाला आवडतं? ठीक आहे, एकच नाही, मला आवडायचा विषय काय ते लोकात गेले ना. एखादा विषय जेव्हा लोकात जातो ना तेव्हा तुमच्या आवडण्याचा न आवडण्याचा विषय नसतो. तुम्हाला ते चांगला असू दे किंवा वाईट असू दे, ते एकदा लोकात गेलं का ते थांबवता येत नाही. व्हॉट्सअपवरती एक पोरगा हरवलंय टाकलं, त्याला धरून आणून टाकते ते बघताय तुम्ही. अहो पोरगा तुमचा सापडला, ते काय थांबवत नाही ना. सापडला म्हणून परत पोस्ट जात नाही ना, हरवल्या म्हणून पोस्ट जाते. एखादं स्लोगन चांगला असेल किंवा वाईट असेल, एकदा लोकात गेलं ते तुम्ही कसं थांबू शकता? चालेल, बघा हीच गोष्ट आहे. याच्यावर मी खरा शेवट करतो. एकदा गोष्ट सुरू झाली ना ती थांबत नाही आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये. हो, काय एकदा राजकारणामध्ये एक दिली गेली की समोरनं एक येते आणि मग हा वाद कधी संपत नाही. गांधीजींचंच एक वाक्य आहे की टूथ फॉर अ टूथ अँड आय फॉर अन आय विल मेक द वर्ल्ड ब्लाइंड. त्यामुळे कुठेतरी तुमचा पक्षही आहे आणि राजकारणामध्ये एक सामंजस्याची भूमिका असेल. पण लागू होतं, दोघांनाही म्हटलं, मी तेच म्हटलं, दोघांनाही लागू. माझ्या नेत्यावरती जर कुणी खालच्या लेवलला जाऊन बोलेल, मी माझ्या पद्धतीने बोलणार. भाजपच्या नेत्यांनी मला कान पकडले. तुम्हाला वाटतंय थांबावं कुठेतरी? कधीतरी वाटतंय कसं हे थांबावं कुठेतरी असं वाटतं तुम्हाला? नाही, ज्यांनी ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लावलंय त्यांनी याचा विचार केला पाहिजे. गोपीचंद पडळकरजी हे कसं थांबेल? मी ह्या सगळ्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे ना, ज्यांनी महाराष्ट्र. तुमची इच्छा आहे थांबावं सगळं? हा, थांबलं पाहिजे. तुमच्यातलं त्यांच्यातलं जे कलगीतुरा वाद आणि ते